सार्थ ज्ञानेश्वरी अध्याय 14वा ओवी क्रमांक 71. आणि काही एक असे जे विचार वेळे न दिसे वाती पाहता जैसे अंधारे का. या अज्ञानाचे आणखी एक लक्षण असे आहे की आत्मरूपाचा विचार केला तर ते दिसत नाही. ज्याप्रमाणे हातात दिवा घेऊन अंधकार शोधू लागलो तर तो दिसत नाही. हालविया जाया निश्चळी तरी होया दुधी जैसी साया दुधाची ते. ज्याप्रमाणे दूध निश्चळ असताना दुधांची साय दिसते व दूध ढवळले असता ती दिसत नाही तसेच आहे. पै जागरू ना स्वप्ना ना स्वरूप अवधाना ते सूक्ष्मती काघना जैसा होय. जिच्यामध्ये जागेपणा नाही व स्वप्न नाही अथवा स्वरूपही नाही अशी गाढ सुस्ती जशी असते. कान वयता वायुते वांझे आकाश रीते तयासे निरुते अज्ञान ग. अथवा वायूला उत्पन्न न करता आकाश जसे निर्मळ व निष्फळ व रिकामे असते त्याप्रमाणे ते खरोखरच अज्ञान होय अर्जुन. पैल खांब ना पुरुखो तैसा निश्चय नाही ऐकू परी कायाने न लोकू दिसत असे. पलीकडे दिसतो तो वेढा वाकडा खांब आहे की पुरुष आहे असा एक निश्चय होत नाही. काय भास आहे हे काही कळत नाही परंतु दिसते मात्र खरे. ते विवस्तू जैसी असे तैसी किरण दिसे परी काही अनारिसे देखी जेना. त्याप्रमाणे आत्मरूप खरोखर दिसत नाही आणि दुसरी काही वस्तू आहे असाही निश्चय होत नाही. ना राती ना तेजा ते संधी जे विसाजा ते विवृद्धाना बीज ज्ञानाधी. ज्यावेळी रात्र नाही आणि दिवसही नाही दोघांच्या संधी कालाला साज वेळ जशी असते त्याप्रमाणे त्या अवस्थेत विपरीत ज्ञान नसते अथवा आत्मरूपांचे ज्ञान नसते. ऐसी कोणी एकी दशा ती वादू अज्ञान ऐसा तया गुंढलिया प्रकाशा क्षत्रज्ञो नाम. अशी ही कोणती एक अवस्था आहे तिला अज्ञान म्हणतात. ज्या अज्ञानाने ज्ञान प्रकाशावृत्त केलेला आहे त्याला क्षत्रज्ञ हे नाव आहे. अज्ञान थोरिया निजे आपण पे तरीने निजे ते रूपा जाणी जे क्षस्त्रज्ञाचे. आपले आत्मस्वरूप न जाणता ते अज्ञान वाढते. हे जीवात्म्याचे रूप आहे हेच खरे. हाची भया येऊ हुजे बापा चांगू सत्तेचा निसर्ग स्वभाव हा. हाच तो क्षत्र अज्ञान आणि क्षत्रज्ञ जीव व दोघाचा संबंध आहे. हे अर्जुना हे उत्तम प्रकारे समजून घे. तर ब्रह्मचैतन्याची सामान्य सत्ता जीवन स्वरूपात असल्यामुळे अज्ञानाचा व जीवांचा संबंध होत असतो. आता ज्ञाना सारिखे वस्तू आपणाची देखे परिरूपाने केने नो कोना. याप्रमाणे मायेच्या अनुरोधांचे जीव व आत्मस्वरूप विसरून अनेक देह धारण करतो. स्वतःला तो किती स्वरूपानेही पाहतो हे कळत नाही. जैसा रंको ब्रह्माला म्हणे जा मी राव आला का मूर्छे तू गेला स्वर्गा लोका. ज्याप्रमाणे
एखाद्या दरिद्री मनुष्यास ब्रह्म झाला असता तो रस्त्याने चालताना म्हणजे बाजूला व्हा, आमची राज्याची स्वारी आली आहे, अथवा मूर्छित झालेला मनुष्य स्वर्ग पाहून आलो आहे असे म्हणतो. ते विलच कालिया दिठी मग देखणे जे उठी, तया नाम सृष्टी मिची पैगा. श्रीकृष्ण म्हणतात, ज्याप्रमाणे ब्रह्मस्वरूपापासून दृष्टी चलित झाली असता जी जी कल्पना उत्पन्न होते तिला सृष्टी असे म्हणतात. ती माझ्यापासूनच उत्पन्न झालेली आहे. जैसे का स्वप्न मोहा तो एकाकी देख बहुआ, तोची पाडू आत्मया स्मरे विनासे. ज्याप्रमाणे एखादा पुरुष झोपला असता स्वप्नाच्या भ्रमाने स्वतःला अनेक रूपांनी पाहतो, तीच स्थिती जीवात्म्याला आत्मरूपांचे ज्ञान नसल्याने प्राप्त होते. हेची अनाभ्रांती प्रलय लपवूनी पुढाती, परी तू प्रतिती याची घे बा. हीच गोष्ट तुला दुसऱ्या प्रकाराने उघड करून सांगतो. मी सृष्टीला प्रसवतो वगैरे हे सर्व स्वप्नाप्रमाणे मिथ्या आहे हे तू विसरू नकोस. तरी माझी हे गृहिणी अनादि तरुणी अनिवर्च्या गुणी, अविधा हे मनी अविधा हे. माझी ही प्रकृती रूपी पत्नी अनादि आहे, तरुण आहे आणि तिच्यातील गुण सांगता येत नाहीत. सात्विक राजस व तामस गुणांनी ती संपन्न आहे, तिचे नाव अविद्या आहे. ये नाही हे चिरूपा ठाये ते अति उमापा, हे निद्रिता समीप चेता दुरी. ही वस्तुत नाही, हेच तिचे रूप आहे. तिच्या राहण्याचे स्थान अति विशाल आहे. ती अज्ञानाच्या जवळ असते आणि आत्मज्ञानी माणसापासून दूर पळते. पै माझे निची अंगे बहुडल्या आहे जागे, आणि सत्ता संभोगे गुरविनी होया. मी झोपलो असता ती जागृत असते. स्वरूप ज्ञानाच्या गैर हजरीत अविद्येचे सर्व व्यवहार सुरू असतात. माझ्या सत्तेचा आश्रय घेऊन ती आपल्या पोटामध्ये ब्रह्मांड साठवून ठेवते. महद ब्रह्मा उदारी प्राकृती आठे विकारी, गर्भाची करे पेलो पेली. ही माझी प्रकृती रूपी पत्नी महद ब्रह्म नावाच्या पोटामध्ये पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी व अहंकार या 8 विकार स्वरूप गर्भाची वाढ करते. उभय संगे पहिले बुद्धी तत्व प्रसवले, बुद्धी तत्व उभारले होय मना. माझ्या व मायेच्या संगतीस प्रथम बुद्धी तत्व जन्माला येते. ते बुद्धी तत्व सूक्ष्म रजोगुणाने भरले गेले आहे, म्हणजे सृष्टी संकल्पात्मक मन तयार होते. तरुणी ममता मनाची हे अहंकार तत्वरची, तेने महाभूतांची अभिव्यक्ती होया. हे अर्जुना, मनाची तरुण स्त्री समता हिच्यापासून अहंकार उत्पन्न होतो. पुढे त्या अहंकारापासून पंचमहाभूतांची उत्पत्ती होते असे श्रीकृष्ण अर्जुनाला म्हणतात. आणि इंद्रिय गोसी स्वभावे तव भूतासी, म्हणून येते सरिसी ती है रूपा. विषय व इंद्रियांचे यांचा स्वभावातच पंचमहाभूतांशी संबंध असल्यामुळे विषय व इंद्रिये ही देखील ते भूताबरोबर आकारास येतात. झाले नि विकार शोभे पाठी त्रिगुणाचे उभे, तेव्हा या वासन गर्भे ठायो ठाओ.
विकारात पंचकरणाचा शोभ झाल्यानंतर अव्यक्त गुणांचे स्वरूप व्यक्त होऊन उभे राहणे, त्या योगे जशी वासना होते त्याप्रमाणे जीव हा जागोजागी जन्म घेतो. रुखांचा वाका जैसे बीज कणिका, जीवी बांधे उदका भेटत खेवे. ज्याप्रमाणे जमिनीत असलेले बीज व पाण्यात संयोग होता क्षणी भावी काळात होणाऱ्या वृक्षाचा सूक्ष्म आकार अगोदरच धारण करून ठेवलेला असतो, तैसी माझे नियसंगे अभिधानाना जगे, आराधेवो लागे अनियासी. त्याप्रमाणे माझ्या संगतींचे अभिधान नामक प्रकृती विविध प्रकारच्या जागांच्या रूपाने अनकुचीदार अंकुर घेऊ लागते. मग गर्भ गोळातया कैसे रूप ते आया, ते परियसे राया सुजना चिया. हे सज्जनांच्या राजा अर्जुना, मग या गर्भगोलाला जुने रूप येते, त्याचा विस्तार कसा होतो ते सांगतो, त्याचे तू श्रवण कर. पै मनिज सोतेज द्विज चारज उमाटती सहज अवयवा हे. त्या गर्भाला अंडज, स्वदेज, उद्विज आणि जरायुज असे 4 प्रकारचे अवयव स्वभावातच उमटतात. ओम वायू असे वाढले नि गर्भरसे, मनिजू से अवयवा तो. आकाश आणि वायू यांच्या संबंधाने गर्भाला पोषक जसा रस वाढू लागला की तो अंडज नावाचा अवयव श्वासोच्छवास करू लागतो, त्यात जिवंतपणा येऊन त्यांचे स्पंदन सुरू राहते. पोटी सुनी तमरजे अंगळिया तोय तेजे, उठिता निपजे शोधजू गा. तमगुण व रजगुण यांना पोटात घालून आणि पाणी आणि तेज यांचे अधिक्य झाले असता श्वेतेज हा अवयव उत्पन्न होतो. आप पृथ्वी उत्कृष्टे आणि तमो मात्र निष्कृष्टे, स्थावरो मटे अद्विजू हा. पाणी आणि पृथ्वी यांच्या उत्कर्षाने सामान्य अशा केवळ तमोगुणांचे स्थावर जसा उद्भवबीज नावाचा अवयव प्रकट होतो. पाच पाच ही विराजी होती मन बुद्ध्यांची साजी, ही हे तुझा रजी ऐसे जाण अर्जुना. पंचमहाभूते ही सर्व ही आपापसात सहाय्य करतात आणि मन, बुद्धी, अहंकार इत्यादी ज्ञाना साधनाने ही सर्व जरायोगांच्या उपस्थितीला कारण आहेत हे जाण. ऐसे चारी हे सरळ कर चरण तळ, महाप्रकृती स्थूळ तेची शिर. याप्रमाणे हे 4 अवयव जगत रूपी गर्भांचे 2 हात आणि 2 पाय आहेत आणि अधिष्ठा प्रकृती हे त्यांचे शिर आहे. प्रकृती पेलने पोट, निवृत्ती ते पाठी नीठ, सुरायवनी अंगे 8 ऊर्ध्वांची तो. सकाम कर्माकडे प्रकृती हे ज्या गर्भांचे वाढलेले पोट आहे आणि सकाम कर्मापासून निवृत्ती हो त्यांची पाठ आहे आणि इंद्रादी देवयोनी, कंबर, छाती, मान, कपाळ, 2 डोळे, 2 कान ही 8 अंगे आहेत. कंठ उल्लासता स्वर्गो, मृत्यू लोकी मध्य भागो, अधो देशी चांगो नितंबू तो. उल्हासित स्वर्ग लोक हा कंठ, मृत्यू लोक हा मध्य भाग व पाताळ लोक हा कमरेचा खालचा मासल भाग होय.
ऐसे लेकरू एक प्रसवली हे देख, जयाचे ती लोक बाळसे गा. असे हे जगतरूपी लेकरू या मायेने झाले, तिने लोकांचा विस्तार हे लेकरांचे बाळसे होय. 84 लक्ष येऊनी ती एकांडा पेरा साधनी, वाढे प्रतिदिनी बालक हे. 84 लक्ष येऊनी ही त्या लेकराच्या शरीराची हाडे, बोटाची पेरे आणि सांधे आहेत. हे लेकरू प्रत्येक दिवशी वाढत चाललेले आहे. नाना देह अवयवी नामाची लेणी लेववी, मोहास्तन्य वाढवी नित्या नावे. माझी माया ही गृहिणी या लेकराच्या देहाच्या अवयवावर विविध प्रकारचे नाम रूपांचे अलंकार घालते आणि त्याला मोहरूपी स्तनातील नित्य नवीन दूध पाजते. सृष्टी वेग वेगळिया ती करहाग्री अंगोळिया, भिन्नाभिमान सुदलिया सुदिया तेथे. वेगवेगळ्या प्रकारची सृष्टी ही त्या बाळाच्या हात पायांची बोटे आहेत. त्या प्रत्येक योनीत असणारे विविध अभिमान या त्या बोटांचे घातलेल्या अंगठ्या आहेत. हे कोलते चराचर अविचार ही सुंदर, प्रसावोनी थोरा थोरा वाली. असे हे विषय रूपी लेकरू अज्ञान रूपी प्रकृती झाल्यावर आपण अति भाग्यवान आहोत असे तिला वाटू लागते. हे ब्रह्मा प्राप्त काळू विष्णू हा मध्यान वेळू, सदा शिव सायंकाळू बाळा या. ब्रह्मदेव त्या बाळाचा प्राप्त काळ आहे, विष्णू हा त्याचा मध्यान काळ आहे आणि सदाशिव ह्या स्थिती कालामध्ये त्यांचा सायंकाळ आहे. महाप्रलय से जे खेळून निवांत निजे, निष्पा मध्याज्ञाने उपजे कल्पो दाही. हे बाळ स्थिती कालामध्ये अनंत घडामोडी खेळून खेळून दमले म्हणजे महाप्रलयावर अंथरुणावर शांत झोपी जाते आणि कल्पांचा उदय झाला असता भेदज्ञानाने जागे होते. अर्जुना या परी मिथ्या सृष्टीच्या घरी, युगा निवृत्तीच्या करी चोजा पाऊले. हे अर्जुना, ज्याप्रमाणे हे बालक मिथ्या दृष्टीस घरात कृत्य त्रेता द्वापार आणि कली ह्या 4 गुणाच्या अनुक्रमाने पावले कौतुकाने पुढे पुढे टाकत जातो. संकल्प जयाचा इष्टू अहंकार निवटू, ऐसिया होय सेवटू ज्ञाने या. विविध प्रकारचे संकल्प करणे ह्या बालकाचा आवडता खेळ आहे. अलंकार ह्या खेळ गडी आहे. एखाद्या एवढ्या गुणाच्या बाळांचा नाश आत्मज्ञानाने होतो. आता सो बहु बोली ऐसे विश्व माया व्याली, तेता साह्य झाली माझी सत्ता. श्रीकृष्ण म्हणतात, हे अर्जुना, आता हे पुष्कळ बोलणे पुरे झाले. त्याप्रमाणे माझी माया विशाल प्रसवली आहे आणि माझ्या सत्तेच्या आधाराने मायेपासून हे विश्व निर्माण झाले आहे. या कारणे मी पिता महद ब्रह्मा हे माता, अपत्या पंडू सुता जगडा भारू. या कारणाने हे अर्जुना, मी संपूर्ण विश्वाचा पिता आहे आणि महद ब्रह्मा माता आहे. हा एवढा विशाल जगताचा आकार आहे. हे आम्हा दोघांपासून झालेले मूल आहे असे श्रीकृष्ण म्हणतात. आता शरीरे बहुते देखून न भेदे हो चित्ते, हे मन बुद्ध्यादी हुते एकेची
येथे. आता विविध प्रकारची शरीरे पाहून चित्तात भेद येऊ देऊ नकोस, कारण या सर्व निराळ्या शरीरात मन, बुद्धी, अहंकार हे पंचमहाभूते ही जी विश्वातील 8 तत्वे आहेत ही एकत्र आहेत. हा काय एकची देही, काय नारीसे अवयव नाही, तेची विचित्र विश्व पाही एकची हे. अरे एकाच देहाच्या ठिकाणी निरनिराळे अवयव नसतात काय? ज्याप्रमाणे तो विश्व विविध स्वरूपांचे दिसले तरी ते तत्वच एकच आहे. पै उचानीच्या डाळिया विषमा वेगळिया, एकाची जवी झालिया बीजाचिया. वृक्षाच्या शाखा उंच व खाली वाकड्या आणि परस्परांना भिन्न स्वरूपाच्या असतात, परंतु त्या सर्व एकाच बीजापासून उत्पन्न झालेले असतात. आणि संबंधू तोही ऐसा, मृत्युके घडू लेखू जैसा, का पटत्व कापूसा नातू होय. म्हणून विशाल जगत व मी याचा संबंध असा आहे, ज्याप्रमाणे मातीपासून उत्पन्न झालेला घट व मातीचा मुलगा होय, किंवा वस्त्र हे कापसाचे नातवंड आहे. नाना कल्लोळ परंपरा संतती जैसी सागरा, आम्हानी चराचरा संबंधू जैसा. अथवा ज्याप्रमाणे सागरात उत्पन्न होणाऱ्या असंख्य लाटा ही सागराची संपत्ती आहे, त्याप्रमाणे आमचा आणि चराचरांचा संबंध कल्पित आहे. म्हणून वैनी आणि ज्वाळ दोही वैनीची केवळ, तेवी मी का सकळ संबंधू वाओ. ज्याप्रमाणे अग्नी आणि ज्वाला हे दोन्ही मिळवून केवळ एकच अग्नी असतो, त्याप्रमाणे मी आणि हे सर्व जग हे दोन्ही मिळून मीच आहे. आमच्या दोघांचा एकरूप संबंध कल्पित असल्यामुळे तो मिथ्य आहे. झाले नि जगे मी झाके, तरी जगत्वे कोण फाके, किळेवरी मानिके लेपिजे काही. निर्माण झालेल्या विश्वांचे खरोखर मी झाकला गेलो आहे, तर विश्वाच्या रूपाने कोण प्रकाशित होतो? माणसाच्या तेजाने माणिक कधी लोप पावतो काय? अलंकारा ते आले तरी सोने पण काही गेले, की कमळ फाकले कमळत्वा मुके. सोन्याचे विविध अलंकार बनवल्याने त्यांच्यातील सोनेपणा नाहीसा होतो काय? अथवा कमळ उमगलेले असते ते कमळापासून मुक्ते काय? सांग पा धनंजया अवयऊ अवयया, आच्छादित की तया तेचे रूप. हे अर्जुना, असे सांग की अवयव धारण करणारा अवयवाने झाकला जातो काय? कारण अवयव हेच अवयवीचे स्वरूप आहे. की विरुडलिया जोधळा कनिसाचा निर्वाळा, वेचला की आगळा दिसा तासे. जोधळ्याने बी पेरल्यानंतर त्याला कणीच आले, म्हणजे ते पेरलेले बी नाहीसे झाले काय? आणि अनेक पटीने वाढते. म्हणून जग परोते सारुणी पाहिजे माते, तैसा नोहे उखिते अवघे मीची. म्हणून जग बाजूला सारून मला पाहावे असे नाही, तर एकंतर सर्व काही मीच आहे असे पाहावे. हा तो साचोकारा निश्चयचा खरा, गाठी बांधविरा जीवाची. हे वीरा अर्जुना, या आपल्या संतकरणामध्ये या सिद्धांताचा दृढ निश्चय करून ठेव. आता मी मज दाविला शरीरी वेगळाला, गुणी मीची बांधिला ऐसा आवडे.
आता निरनिराळ्या शरीरात माझे प्रकाशन माझ्याकडूनच होते आणि त्या शरीरामध्ये 3 गुणांनी मीच बांधला गेलेला आहे. जैसे स्वप्नी आपण उठून आत्मस्मरण भोगी जय गाजान कपी ध्वजा. हे अर्जुना, ज्याप्रमाणे स्वप्नामध्ये आपले मरण आपण कल्पनेने तयार करून या स्वतः कल्पना केल्या मरणाचे दुःख आपणच स्वतः भोगतो. ता कवळाचे डोळे प्रकाशोनी पिवळे देखती तेव्हा कळे तया सेजे. कावीळ झाली असता आपणास पांढरे पदार्थ पिवळे दिसतात ते सुद्धा त्या डोळ्यांनाच कळते. नाना सूर्य प्रकाशे प्रगटिते अभ्रभासे तो लोपला हेही दिसे सूर्याची के. अथवा सूर्य आपल्या प्रकाशाने ज्यावेळी प्रगट होतो तेव्हा आकाशात असलेले ब्रह्मे दिसतात आणि ब्रह्माने ज्यावेळी सूर्य झाकला जातो ते हे देखील सूर्यामुळेच दिसते. पया पने पिया झालिया छाया गा पुलिया बिहोली बिहालिया आहे. आपल्या छायेला पिशाच समजून एखादा मनुष्य भ्याला तर त्या भिणाऱ्या माणसापेक्षा छाया भिन्न आहे काय. तैसी ये नाना देखे दाऊनी मी नाय होये तैथे तैसा तो बंधू आहे तेही देखे. त्याप्रमाणे आकाश प्रकाराच्या देहाने प्रकाशन करून मीच नाना प्रकाराचा होतो आणि त्या देहात जो बंध आहे तोही मीच पाहतो. मीच एक बंधाचे प्रकाशन करत असतो. बंधू कान बधी जय हे जाणणे मज माझे नेना नेनीची उपजे आपा लेनी. बंध असणे आणि बांधाला जाणे हे दोन्ही प्रकार माझ्यामुळे आहेत. आपल्याला अज्ञानाने बंध निर्माण होतो आणि माझे मलाच जाणणे उत्पन्न होते तेव्हा बंध नाहीसा होतो. तरी कोणे गुणे कैसा मजसी मी बांधू ऐसा आवडे तो परी ऐसा अर्जुना देवा. हे अर्जुना, कोणत्या गुणाने मला कसा बंध आहे आणि माझ्या मी बंध आहे असे का वाटते हे आता श्रवण तू कर. गुण ते किती की धर्म काही या रूप नाम के झाले हे वर्म अवधारी पा. गुण किती आहेत, त्यांचे धर्म कोणते आहेत, त्यांची नामरूपे कोणती आहेत, हे गुण कोणापासून झाले आहेत, हे सर्व वर्म मी तुला एकाग्रतेने तू श्रवण कर. तरी रत्व सत्व रजतम तिघासी हे नाम आणि प्रकृती जन्मा भूमिका या. तरी सत्व रज आणि तम अशी या 3 गुणांची नावे आहेत आणि त्याची जन्मभूमी प्रकृती आहे. एत सत्व हे उत्तम रज हे मध्यम ते माझे तम असावी या धारे. ह्या 3 गुणामध्ये सत्वगुण हा उत्तम आहे, रजोगुण हा मध्यम आहे आणि तमोगुण हा स्वाभाविकपणे कनिष्ठ आहे. एकची वृत्तीच्या ठाई त्रिगुणात्मक आवडे पाही वया सात्रय देही एकी जेवी. ज्याप्रमाणे एका देहाच्या ठिकाणी बाल्य तारुण आणि वार्धक्य अशा 3 अवस्था असतात त्याप्रमाणे एकाच अंतःकरणा वृत्तीच्या ठिकाणी 3 गुण आहेत असे अनुभवास येते. कामिनलेनी किडे जवजव तुख वाढे तव तवा सोनेहीन पडे पाचिका कसी. सोन्यात जसे जसे किठाळ मिसळावे तसे तसे त्याचे वजन वाढते, परंतु ते सोने 15 रुपये दरांच्या कसाविषयी कमी पडते आणि ते सोने 5 रुपये किमतीचे होते.
पै सावधपण जैसे वाहविले आळसे सूक्ष्मोती बैसे घना ओनी। आळसामुळे सावधपणा जसा नाहीसा होतो आणि मग झोप दृढ होऊन बसते, तैसी अंगी अज्ञान अंगीकारे निघाली वृत्ती विखोरे, ते सत्वरज द्वारे तमही होय। त्याप्रमाणे अज्ञानाचा अंगीकार करून अंतःकरण वृत्ती सत्व रज आणि तम या गुणांनी विखुरली जाते। त्यावेळेसही सत्व रज होऊन तम देखील होते। अर्जुन गाजान येय नाम गुण आता दाखवू खून बांधिती ते। हे अर्जुना, सत्व रज तम यांना गुण असे नाव आहे, हे जीवात्म्याला कसे बांधतात त्याचे मर्म मी तुला उघडपणे सांगतो, ते तू ऐक। तरी क्षत्रज्ञ दशे आत्ममोटका पैसे, हे देह मी ऐसे कुमूर्ता करी। हा शुद्ध स्वरूप महात्मा जीवदशे ज्या वेळी प्रवेश करतो तेव्हा तो हा देह मीच आहे असे म्हणण्यास प्रारंभ करतो। आजन्म मरणाग्नी देह धर्मी समस्ती, समात्वाची सुती घेना जन्मल्यापासून मृत्यूपर्यंत देहाचे सर्व धर्म ते माझे आहेत अशी ममत्वांची दोरी ह्या हाताने घेतो तोच। जैसी मीनाच्या तोंडी पढेना जव उडी, तवा गळा सुडी जळा पारधी। ज्याप्रमाणे माशाच्या तोंडाला गळास लावलेले आमिष पडल्याबरोबर ताबडतोब कोळी गळ्याला हिसका देऊन ओढून घेतो, ते विसत्वे लुब्धके सुख ज्ञानाची पाशके, ओढी जती मग खुडके मृगू जैसा। त्याप्रमाणे सत्वगुण रूपी पारध्याकडून सुख ज्ञानांचे पाय ओढले जातात। मग हरिण ज्याप्रमाणे पारध्याच्या पाशात अडकते तसा तो सुख आणि ज्ञान याच्या पाशात अडकतो। मग ज्ञाने चढफळी जाणिवेची विरखोडी, स्वयं सुख हे धाडी हातीचे गा। मग तो ज्ञान पाशाकडे मध्ये अडकल्यामुळे चढ फसावयास लागतो, विद्वत्तेच्या लाथा झाडू लागतो आणि आपल्या जवळच असलेले आत्मसुख आपणच व्यर्थ घालवितो। तेव्हा विद्यमाने तोखे लाभ मात्रे हरिखे, मी संतुष्ट हेही देखे श्लाघो लागे। तेव्हा विद्या प्रतिष्ठा यांच्यामुळे तो संतुष्ट होतो, थोड्याशा सुखाच्या लाभाने देखील हर्षित होतो आणि ते संतुष्ट आहे अशा प्रकारच्या अभिमानाने स्वतःकडे पाहतो आणि आपलीच आत्मप्रशंसा करू लागतो। मने भाग्य नामाचे आजी सुखी नाही दुजे, विकाराष्टके भुजे सात्वी काचेनी। या जगात माझ्यासारखा दुसरा कोणीही सुखी नाही, हे माझे महान भाग्य आहे, हे असे मानून अष्टसात्विक भावाने तो फुलून जातो। रामकृष्ण हरी।